नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कर्नाटकाची अगदी आवडता ब्रेकफास्टचा पदार्थ अक्की रोटी करणार आहोत। तर ही अक्की रोटी तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर केव्हाही करू शकता आणि पोटभरीचं होतं। तर इथे 2 कप तांदळाचं पीठ, पाऊण कप किंवा थोडं जास्त चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मीठ एवढं घातलेलं आहे इथे बाउलमध्ये। तसंच ओला नारळ खोवलेला एक अर्धा कप, जिरे अर्धा चमचा, बारीक चिरलेली मिरची किंवा मी इथे चिली पेस्ट वापरते, तर दोन्हीपैकी काहीही वापरू शकता। आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून पीठ कालवून घ्यायचं आहे। हवं तर थोडंसं 1-2 चमचे दही पण घालू शकता, त्याच्यानेही छान चव येते। तसंच इथे त्याच्यामध्ये तुम्ही पालेभाज्या पण घालू शकता, पण इथे मी फक्त कांदा आणि कोथिंबीर एवढंच वापरलेलं आहे। पीठ कालवून झालं की त्याचे इथे दाखवते तसे गोळे करून ठेवायचे आणि नंतर मी इथे माझा बिडाचा तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेल घालून थापून घेते मी। थालीपीठाप्रमाणे थापून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं आवडेल तसं जाड पातळ थापून घेऊ शकता। नंतर मध्ये थोडेसे भोकं करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आवडत असेल तर थोडं तेल किंवा तूप घालायचं आहे। नंतर हा तवा आता आपण स्टोववर ठेवणार आहोत। इथे मी फ्लेम पूर्ण फुल ठेवते आहे, कारण आधी आपला तवा तापला गेला पाहिजे। नंतर त्याच्यावर झाकण ठेवून 1.5-2 मिनटं हे आपण भाजून घ्यायचं आहे। खालच्या बाजूने किंचित लालसर झालं, डाग पडले की मग ते उलटायचं आहे आणि एकदा तवा तापला की आपण एखाद्या रुमालावर किंवा बटर पेपरवर किंवा कापडावर थापून घेऊन बाकीचे करू शकतो। एखादं करायचं असेल तर डायरेक्ट तव्यावरही जास्त सोयीस्कर पडतं। एकापेक्षा जास्त करायचं अशा वेळेला हे असं कापडावर किंवा बटर पेपरवर थापून घेतलेलं जास्त सोयीस्कर पडतं। आणि हे बटर पेपरवर किंवा कापडावर थापून घेतलेले जास्त वेळ मऊ पण राहतात हे। तर इथे तुम्ही बघू शकता मी पुढची जी अक्की रोटी आहे ती एका बटर पेपरवर थापून घेतलेली आहे। नंतर तो पेपर तव्यावर उलटा केलेला आहे। आपला तवा आधीच तापलेला आहे। ही रोटी ठेवून घालून परत आपण झाकण ठेवून ती शिजवून घ्यायची। दोन्ही बाजूला थोडंसं, दुसऱ्या बाजूलाही थोडंसं भाजून घ्यायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे एकच बाजू भाजली तरी सुद्धा चालते। या अशा अक्की रोटी तयार करून तुम्ही संध्याकाळपर्यंत सुद्धा ठेवू शकता। मऊ राहतात, झाकून ठेवायला पाहिजे नीट फक्त। ज्यांना खरपूस आवडतात त्यांनी जरा मीडियम फ्लेमवर जास्त वेळ ठेवून करू शकता। तर ही अक्की रोटी तुम्ही एखादी चटणी, नारळाच्या चटणीबरोबरही मस्त लागते, नाहीतर तुम्ही एखादी रस्सा भाजी, तूप, दही, कोरड्या चटण्या, लोणची ह्याच्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।